सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर मी तुम्हाला लाँग व्हिडिओ शेअर करते. तर इथं सकाळचे 6 वाजलेले होते आणि बाहेर ना थोडासा हलकासा पाऊस चालू झालेला होता. आज आषाढी एकादशी होती ना, तर घरातली सगळी क्लिनिंग करून घेतली आहे. आज माझ्या मुलीनंच फरच्या पुसलेल्या आहे. तर तिच्या फरच्या पुसणं तर इथं मग बाहेरचं मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. कारण देवांचे पप्पा स्कूलमध्ये गाडी घेऊन गेलेले होते, मोठी गाडी. तर सध्या कसं गाडीला खूप अशी माती लागून येते. तर खूप खराब होतं बाहेरचा पोर्च. तर मी पोर्च स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर पाठीमागची जी साईड आहे ना, तर तीसुद्धा स्वच्छ झाडून घेतलेली आहे. हे तर मी काही दररोज धुत नसते. जेव्हा नळ आले तेव्हाच धुतल्या जाते. सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला देवपूजा करायची होती, उंबरठ्याचं पूजन करायचं होतं. तर त्यासाठी इथं मग मी फुलं तोडून घेतलेले. गुलाबाला एवढे सारे फुलं आलेले होते, तुम्ही पाहिलंसुद्धा असेल व्हिडिओमध्ये. खूप फुलं आलेले होते गुलाबाला, तर सगळे गुलाबाचे फुलं तोडून घेतले. बाकीचे राहिलेले फुलंही सगळे तोडून घेतले, कारण आज आषाढी एकादशी असल्यामुळं छान असं मला मंदिर सजवायचं होतं फुलांनी. सर्व फुलं तोडून घेतले आणि तुम्हाला इथं मंजुळा आणि तुळशीपत्र दिसत असेल, तर हे मी कालच तोडून ठेवलेलं होतं. कारण आज आषाढी एकादशी होती, तर तुळशी मातेला हात लावायला चालत नाही. तर मग मला विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ना माझ्या देव्हाऱ्यामध्ये, तर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे होते. तर मग मी कालच तुळशी तोडून ठेवलेली होती, कारण आज तुळशी मातेला हात लावायला चालत नाही. तर इथं मला आज अभिषेकसुद्धा करायचा होता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा. तर इथं मग मी पंचामृत बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, थोडीशी साखर आणि मध आहे ना, तर मी देव्हाऱ्यामध्येच ठेवलेले आहे. तर मी ते नंतर टाकणार. तर त्या पहिले इथं मग मी लगेच उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. असे काही सणवार असले किंवा असा काही महत्त्वाचा दिवस असला, चांगला दिवस असला, तर त्या दिवशी जर उंबरठ्याचं पूजन केलं, तर घरामध्ये ना एवढं प्रसन्न वाटतं, खूप फ्रेश वाटतं उंबरठा पाहिल्याच्या नंतर. कारण धूप-दीप लावला जातो ना, छान वास पण येतो आणि प्रसन्न वाटतं. तर पहिले मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. उंबरठा चांगला पुसून घेतला, त्याच्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं आणि शक्यतोवर मी आता हातानंच हळदीचं लेपन करते, कारण हातानं हळदीचं लेपन करणं शुभ असतं. तर त्याच्यानंतर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि फुलांच्या पाकळ्यांनी म्हणजे गुलाबाचे फुलांच्या ज्या पाकळ्या आहे ना, तर त्या पाकळ्यांनीच इथं मी उंबरठा सजवून घेतलेला आहे. रांगोळी तर काही टाकली नाही, कारण देवांश रांगोळ काही सहसा ठेवत नाही, म्हणजे सगळीकडे ती रांगोळ पसरल्या जाते. तर छान असं मी उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत पण असेल, खूप सुंदर वाटत होतं. त्याच्यानंतर लगेच इथं मग मी तुळशी मातेला सुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे. तुळशी मातेला आज हात लावायला सुद्धा चालत नाही, म्हणजे तुळशीपत्र तोडायलाच चालत नाही. तर आरामात मी तुळशी मातेला पाणी अर्पण केलं. त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा वाहून तुळशी मातेची पूजा करून घेतली. तुळशी मातेसमोर छोटीशी एक रांगोळ टाकलेली आहे. मी दररोजच अशी रांगोळ टाकत असते. जे पंचामृत बनवून ठेवलेलं होतं ना, तर त्याच्यामध्ये मध टाकायचं म्हणजे बाकी होतं. तर सहसा मधाची बॉटल आहे ना, इथं मी देवाऱ्यामध्येच ठेवत असते. तर त्याच्यामध्ये मध टाकून घेतलेलं आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे. तर इथं पंचामृत बनवून आता तयार झालेलं आहे. तुम्ही सेपरेट आहे ना सुद्धा म्हणजे अभिषेक करू शकता, सेपरेट वेगवेगळे पदार्थ घेऊन. पण मी सगळे एकत्र करूनच अभिषेक करणार आहे. आपल्याला पूजा करायची असली किंवा पूजेला सुरुवात करायची असली, तर पहिला आपल्याला दिवाच प्रज्वलित करावा लागतो. दिवा प्रज्वलित केला, छान अशी देवघरातल्या देवांची देवपूजा करून घेतली. इथं मला आता विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक घालायचा होता. पहिले मी इथं विठ्ठल रुक्मिणीचे जे वस्त्र आहे, म्हणजे जे ड्रेस आहे ना, तर ते काढून ठेवले एका साईडनं. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्लेटमध्ये ठेवून इथं छान मी असा त्यांचा अभिषेक घालून घेतलेला आहे. आम्ही जेव्हा भाड्याच्या घरामधून स्वतःच्या घरामध्ये राहायला आलो होतो, म्हणजे आम्ही आता सध्या ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये, तर त्या घरामध्ये आलो त्या वर्षीच पहिल्या वर्षी इथं मी ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली होती. आता ह्या मूर्तीला सुद्धा 10 वर्ष पूर्ण झालेले आहे, 10-12 वर्ष. तर खूप सुंदर अशी ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. उंच पण आहे, भरीव पण आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसते. पितळची मूर्ती आहे आणि एकदम क्लीन पण आहे. इथं छान मी अशी रुक्मिणी नटून थटून घेतलेली आहे, तुम्ही पाहिलं असेल. छान असा नवीन ड्रेस घातला, त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण केल्या आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या मंजुळा अर्पण करून इथं मी छान अशी त्यांची पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे. आज आषाढी एकादशी असल्यामुळे इथं मी विठ्ठलाची आरतीसुद्धा म्हटलेली आहे.
माझी काही ती तोंडपाठ नव्हती, तरी मी माझ्याकडे जे आरत्यांचं पुस्तक आहे ना, तर त्या पुस्तकात पाहून मी विठ्ठल रुक्मिणीची आरतीसुद्धा करून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच इथं मग मी फराळाचं बनवायला घेतलेलं आहे. म्हणजे मला इथं साबुदाणा खिचडी बनवायची होती, वडे बनवायचे होते, थोडेसे पापडसुद्धा तळायचे होते. जसं मी बनवणार तसं मी तुम्हाला ते शेअरच करणार. तर इथं मला वड्याचं आहे ना, मी सकाळीच थोडंसं बनवून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये आलू, थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि भिजलेला साबुदाणा हे सगळं मी एकत्र करून ठेवलेलं होतं. फक्त त्याच्यामध्ये मिरची ॲड करायची होती, तर मिरची मी थोडीशी ठेचून त्याच्यामध्ये ॲड केली. त्याच्यानंतर इथं एका साईडनं लगेच मग माझ्या मुलीने ना पापड तळून घेतलेले. एका साईडनं लगेच इथं मी साबुदाणा खिचडीसुद्धा बनवली. थोडीशी आपल्याला मदत मिळाली ना कोणाची, तर पटकन आपला असा स्वयंपाक बनवला जातो. मुलांना चिप्ससुद्धा खायचे होते, तर मग ती चिप्ससुद्धा तिनं थोडेसे तळून घेतले. इथं साबुदाणा खिचडीसुद्धा हिरवी मिरची टाकून बनवलेली आहे आणि लगेच मग मी इथं वडेसुद्धा बनवून घेणार. वडे तिला काही जमले नाही, पण म्हटलं राहू दे, कारण त्याला वडे टाकल्याच्या नंतर आहे ना थोडंसं अंगावरती तेल उडायची भीती वाटते. तर इथं मग वडे ना मीच तळून घेतलेले होते. तर इतके छान आणि कुरकुरीत वडे झालेले होते. जेव्हा मी ते सगळं भिजत ठेवलेलं होतं ना 1-1.5 तासापासून, तर ते छान असं मुरलेलं होतं. तुम्ही इथं पाहू शकता टम्म असे वडेसुद्धा फुगलेले होते आणि तेलसुद्धा म्हणजे वड्यांमध्ये कमी गेलेलं होतं. तर माझे वडे तळणं झाले, तर लगेच मग माझ्या मुलीने इथं फराळाचा नैवेद्यसुद्धा देवाला अर्पण करून दिलेलं आहे, म्हणजे दाखवून दिलेलं आहे. तर चला मग आता आम्हीसुद्धा फराळाचं करून घेतो. तर इथं तुम्ही पाहू शकता देवांच्या पप्पांसाठी मी ताटं वाढलेलं होतं. त्याच्यामध्ये साबुदाणा खिचडी, पापड, वडे, त्याच्यानंतर दही आणि थोडेसे चिप्ससुद्धा ठेवलेले होते. चिप्स काही त्यांना जास्त आवडत नाही. दुपारी एवढा धो-धो पाऊस सुरू झालेला होता 4:30-5च्या दरम्यान. तर आज आहे ना मी खूप सारे असे कपडे धुतलेले होते. दुपारी थोडंसं ऊन पडलं. अर्धे मशीनला लावलेले होते आणि अर्धे कपडे ना मग मी हातानंच धुतलेले होते. तर खूप साऱ्या कपड्यांचा ढीग पडलेला होता. पाऊस सुरू होण्याच्या अगोदरच मी कपडे घरामध्ये घेऊन आली होती. तर मला एवढ्या साऱ्या कपड्यांच्या घड्याई करायच्या होत्या आणि आज आहे ना बेडशीट पण धुतलेले होते दोन्ही बेडवरले. कारण खूप दिवस झाले पाऊसच सुरू आहे, तर मग बेडशीटही काही धुतल्या जात नव्हते. तर आज बेडशीटही धुवून काढले आणि सगळ्या कपड्यांच्या मग व्यवस्थित घड्या करून ठेवल्या. Meeshoकडनं मला पार्सल आलेलं होतं बेडशीटचं. तर हेच गुलाबी कलरचं जे बेडशीट आहे ना, तर ते बेडशीट आलेलं होतं. तर सध्या मी खूप Meeshoचे ना प्रमोशन व्हिडिओ केले. तर हे बेडशीट आहे ना खूप छान आहे आणि त्याला थोडंसं इलॅस्टिक असल्यामुळं ते बेडवरती व्यवस्थित बसतं. फक्त घडी करण्यासाठी थोडासा त्याचा प्रॉब्लेम येतो. कारण त्याला इलॅस्टिक असल्यामुळं त्याची घडी काही व्यवस्थित करता येत नाही. सगळे कपड्यांच्या घड्या केल्या, परत जिथल्या तिथं ठेवून दिल्या आणि नंतर मग संध्याकाळी परत मी दिवाबत्ती करून घेतलेली आहे. जेवढे फुलं अर्पण केलेले होते, सगळे फुलं सुकून गेले होते. सकाळी मी एवढे सारे गुलाबाचे फुलं अर्पण केले, तर एवढा छान असा प्रसन्न देव्हारा दिसत होता आणि आता संध्याकाळी सगळे फुलं आहे ना सुकून गेलेले. तर दिवाबत्ती करून घेतली आणि देवांच्या पप्पांनी थोडासा भाजीपाला आणलेला होता, तो व्यवस्थित निवडून ठेवला आणि त्याच्यानंतर लगेच इथं मी फराळाचं बनवायला घेतलेलं होतं परत संध्याकाळसाठी. तर इथं मग मी आमटी बनवली. भगरीची जो भात असतो किंवा बरेच जण त्याला खिचडी म्हणतात, ती खिचडी बनवली भगरीची. त्याच्यानंतर थोडंसं वड्याचं पीठ ठेवलेलं होतं, तर ते वडे बनवले, पापड तळून घेतले आणि देवांशला भेंडीची भाजी आणि पोळी खायची होती. त्याला काही हे खायचं नव्हतं. तर मग त्याच्यासाठी मी इथं भेंडीची भाजी बनवली आणि त्याच्यासाठी पोळ्यासुद्धा टाकून घेतल्या. एका साईडनं दूध गरम करायला ठेवलं. मिशोकडनं हे परत एक पार्सल आलेलं होतं, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे मिशोकडनं एक चॉपिंग पॅड आलेलं होतं. गॅसच्या ओट्यावरती बरेच जण भाज्या कट करतात किंवा डायरेक्ट ओट्यावरती बऱ्याच वस्तू कट केल्या जातात. तर गॅसच्या ओट्यावरती न कट करता आपण असं हे चॉपिंग पॅड गॅसच्या ओट्यावरती वापरू शकतो. खूप सुंदर असं हे चॉपिंग पॅड आलेले आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्टीलचं आहे, एकदम मजबूत आहे. तर इथं मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवत होते. तर इथं मी त्याच्यावरती सांबार कट केला. आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण याच्यावरती कट करू शकतो. त्याच्यावर तुम्हाला ज्या भाज्या तुम्हाला कट करायच्या असल्या त्या करू शकतो आणि कट केल्याच्या नंतर आपण ते स्वच्छ धुवूनसुद्धा ठेवू शकतो. आपण जर इथं एखाद्या वेळेस लाकडी जर चॉपिंग पॅड वापरला तर तो धुवून लवकर खराब होतो. पण हा स्टीलचा असल्यामुळं आपण याला स्वच्छ धुवूनसुद्धा ठेवू शकतो. हवे त्या गोष्टी याच्यावरती कट करू शकतो. तर कुणाला घ्यायचं असला, कुणाला पाहिजे असलं तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला लिंक शेअर करणार.
तर चला, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय.